नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, रेल्वे डिपार्टमेंटमध्ये पदभरती स्टार्ट झालेली आहे. तर कोणकोणती पदे आहेत, किती आहेत, मॅसिव्ह लेवलची पदे आहेत. तुम्ही हे फॉर्म भरू शकतात. याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन त्याचबरोबर फिजिकल क्वालिफिकेशन्स पण आहेत. काय काय तुम्हाला करावे लागेल हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तर हे ऑफिशियल PDF जे आहे ते ऑफिशियलची RRBच्या साईटवर तुम्हाला सापडून जाईल आणि तेच PDF आपल्या समोर आहे. टोटल 82 पेजेसचं हे PDF आहे, ज्याच्यामध्ये सर्व ॲनेक्झर्स, त्याचं कंटेंट आणि त्याचं पेज नंबर दिलेला आहे. पण याच्यामध्ये आपण जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्या पाहणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा. सर्वप्रथम याचं जे नोटीस आहे ती लास्ट मंथ ऑक्टोबरमध्ये आलेली आहे आणि याची ॲप्लिकेशन डेटसुद्धा ऑक्टोबरमध्ये स्टार्ट झालेली आहे. याला तुम्ही ॲज अ रिमाइंडर व्हिडिओ पण म्हणू शकता. 30/11/2025 म्हणजे नोव्हेंबरच्या 30 तारखेपर्यंत तुम्ही याच्यासाठी ॲप्लिकेशन करू शकता. तिथून पुढे तुम्हाला 2 दिवस भेटतात. जर फीस भरली नसेल तर 2/12/2025 पर्यंत तुम्ही फीस पण भरू शकता. जर तुम्हाला मॉडिफिकेशन म्हणजे काय नाव वगैरे चेंज करायचं असेल तर मॉडिफिकेशनसाठी जो विंडो ओपन केला जाईल तो 13/12 म्हणजे 3/12 म्हणजे 3 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान हा विंडोज ओपन राहील. तुम्ही मॉडिफाय करू शकतो. त्याचबरोबर याच्यामध्ये जे एलिजिबल कॅन्डिडेट्स असतील त्यांनी जे स्क्राईब डिटेल्स असतील ॲप्लिकेशन पोर्टलवर ते त्याच्यासाठी डेट पण दिलेली आहे 13/12/2025 ते 17/12/2025. आता ह्या झाल्या डेट्स. तुम्ही चांगल्या प्रकारे फॉर्म भरा. तुम्हाला हे करेक्शन विंडोची गरजच पडणार नाहीये. पण तुम्ही 30 तारखेपर्यंत फॉर्म भरू शकता. याच्यामध्ये पद कोणकोणते आहेत ते बघूया. तर याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर, डिपॉट मटेरियल सुपरिटेंडंट अँड केमिकल मेटॅलर्जिकल असिस्टंट, तर हे पद आहेत. याच्यामध्ये पे स्केल लेवल जो आहे तो लेवल 6चा आहे. 7 कमिशननुसार इनिशियल पे 35,400. मेडिकल स्टँडर्ड बघू शकता ॲनेक्झर 1 जे खाली पाहायला भेटेल. हे PDF जर पाहिजे असेल त्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. PDFसाठी इंस्टाग्रामवर कॉन्टॅक्ट करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. याच्यासाठी एज लिमिट आहे मिनिमम 18 आणि मॅक्झिमम 33 म्हणजे 18पेक्षा तुमचं वय कमी नसू नये आणि 33पेक्षा जास्त नसू नये. टोटल वॅकन्सीज 2569, 2569 याच्यामध्ये वॅकन्सीज आहेत. त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रमाणात यांना वॅकन्सीज दिलेल्या आहेत ऑल ओव्हर इंडियासाठी. तर तुम्ही त्या प्रकारे याच्यामध्ये अर्ज करू शकता अकॉर्डिंग टू युअर जे एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर एजबद्दल पण सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट नोटीस दिले आहेत, त्याबद्दल बिलकुलही वाचायची गरज नाही, कारण मी तुम्हाला इथे त्या नोटिसेस सांगतो. जसं की तुम्हाला फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे, फी विहित दिलेल्या वेळेत भरायची आहे आणि तुम्हाला जे स्टँडर्ड्स आहेत मेडिकल फिटनेसचे ते पण पार करणे गरजेचे आहे. जसं की फिजिकली फिट असलं पाहिजे ऑल रिस्पेक्ट्समध्ये. तर कोणकोणते डिस्टन्स विजन दिलेलं आहे विथ ऑर विदाउट ग्लासेस. तर हे तुम्ही स्क्रीन पॉज करून रीड करू शकता. आणि तुम्ही फिजिकली फिट असाल, जे विजन असेल तुमचं क्लिअर असेल तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करून द्या. तुम्ही याच्यामध्ये डिस्क्वालिफाय होणार नाहीत. याच्यामध्ये नॅशनॅलिटी तुमची इंडियन नॅशनॅलिटी असली पाहिजे. काही काही विद्यार्थी नेपाळ नॅशनॅलिटी असते, ते भारतात राहत असतात, मायग्रेट केले असेल तर त्यांनाही चालतं, किंवा भूटान इथूनही नॅशनॅलिटी असेल तरीही चालतं, किंवा टिबेटन रेफ्युजीचं सर्टिफिकेट असतं किंवा प्रमाणपत्र असतं तेही चालतं ज्यांनी मायग्रेट केलेलं आहे ते. तर त्याचबरोबर अपर एज लिमिट वगैरे इथं जे आहे ती मी मगाशी सांगितलेले आहे 18 ते 33. त्याचबरोबर डेट ऑफ बर्थबद्दल दिलेला आहे. जे अनरिझर्व कॅटेगरीज आहेत OBC आणि SC या रिझर्व कॅटेगरीज आहेत यांच्यासाठी सुद्धा एज लिमिट दिलेले आहे. काही अप्पर एज लिमिट सुद्धा इथे दिलेले आहेत, त्या तुम्ही रीड करू शकता. एज रिलॅक्सेशन दिलं जातं जसं बाकीच्या सर्वांसाठी. जे जनरल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 33, SC ST या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 5 वर्ष आगाऊ दिले जातात आणि OBC या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 3 वर्ष याच्यामध्ये एक्सटेंड केले जातात ॲज पर द रूल्स. एक सर्व्हिसमॅन यांच्यासाठी जे आहेत याच्यामध्ये सुद्धा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, तर त्यासाठी ॲनेक्झर 1 सांगितलेलं आहे. पण याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन सिम्पल आहे. जे अभियांत्रिकीचं पदवी आहे ते तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे काही पदांसाठी इंजिनियरचं पद आहे, काही याच्यासाठी समजा 12th वगैरे पास असे जे आहेत क्वालिफिकेशन आहेत ते आपण पुढे पाहूया. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे. आणि सर्व याच्यामध्ये जी फीस आहे ती रिफंडेबल बिलकुल नाही आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, फीस तुम्हाला परत केली जाणार नाही, नॉट रिफंडेबल. त्याचबरोबर आपण फी स्ट्रक्चरसुद्धा जे पाहिलं तर ह्याच्यामध्ये एक्झामिनेशन फी आहे ती 400 रुपये आहे ॲज पर, आणि चार्जेस जे आहेत ते अतिरिक्त बँकेचे लागू शकतात. पण जर फी पाहिली तर 400 रुपये तुम्हाला याच्यामध्ये फीस भेटू शकते. जे आरक्षण लागू होतं OBC प्रवर्गासाठी किंवा EWS प्रवर्गासाठी, किंवा जे फिजिकल डिसॅबिलिटी असणारे जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी, तर ते कशा प्रकारे तुम्ही त्याच्यामध्ये त्याला अप्लाय करू शकता, त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकता, त्याबद्दल इथे जे आहे ते इन्फॉर्मेशन दिलेले आहे. बाकी सर्व इन्फॉर्मेशन या PDF मध्ये तुम्ही पाहू शकता. हे सर्व काही
ज्या आहेत त्या गाईडलाईन्स आणि काही नोटिसेस इथं दिलेल्या आहेत. तर फी आपण पाहिली, पोस्ट आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण आता जे आहे त्याच्यामध्ये काय-काय तुम्हाला कशाप्रकारे क्वेशन्स येणार आहेत. तर याच्यामध्ये 100 क्वेशन्स असतील. ईच क्वेशन 100 मार्काला असेल आणि टाईम तुम्हाला 90 मिनिटाचा दिलेला आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला CBT-1 आणि CBT-2 म्हणजे 2 लेव्हल्स आहेत त्याच्यामध्ये. त्या दोन्ही लेव्हलच्या एक्झाम ज्या आहेत त्या तुम्हाला द्याव्या लागतील आणि त्याच्यामध्ये पास आउट व्हावं लागेल. स्टेज 2 ची बी CBT एक्झाम आहे, जी की 120 मिनिटाची असेल. त्याच्यामध्ये 150 क्वेशन्स असतील. त्याच्यामध्ये विषय आहे जनरल अवेअरनेस, फिजिक्स अँड केमिस्ट्री 10वीच्या स्टँडर्ड्सपर्यंत CBSE सिलेबसनुसार, बेसिक ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, बेसिक एन्व्हायरमेंट अँड पॉल्युशन कंट्रोल आणि टेक्निकल ॲबिलिटीज. तर अशा प्रकारच्या एक्झाम्स होतील तुमच्या. 120 मिनिटाची एक्झाम असेल. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही एक्झाम्स मिळून तुला क्वालिफाय व्हावं लागेल, मेरिटमध्ये यावे लागेल. आफ्टर दॅट तुम्हाला जे आहे ते ह्याच्यामध्ये जॉब मिळून जाईल. ह्याच्यामध्ये ज्या डिटेल्स आहेत ते आपण पाहू शकता. कोणत्या प्रकारे मेरिट इंडेक्स असणार आहे त्याचा इथं फॉर्म्युला दिलेला आहे. एवढंही पाहायची गरज नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तुम्ही यामध्ये, तर नक्की याचा फॉर्म भरला पाहिजे, कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे. बघता-बघता आपल्याला फक्त 15 ते 18 दिवस राहिलेले असतील. तर अशामध्ये तुम्ही हा फॉर्म जो आहे तो लवकरात लवकर भरला पाहिजे. जर इंटरेस्टेड असाल, काही क्वेश्चन असतील तुमच्या क्वालिफिकेशनबद्दल किंवा तुमच्या एजबद्दल, तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आमच्याशी विस्तृत चर्चा करायची आहे फ्रंट टू फ्रंट, तर Instagram आहे, तिथंही आमच्याशी चर्चा करू शकता. PDF पाहिजे असेल तर तिथंच मिळून जाईल. सो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.